चांगली आहे अक्का, सगळे चांगले आता. नाही व तुझे म्हणा अरे वय काही नाही हा ना. मग दक्ते ती मंजुळा मॅन नाचशे ना तू. मग दक पुण्याला जायचं तुला कलर नि बिलर नि तुला रुबाब मग खुलीच गी ना बाई. मग सदी का लागे आटे बिचारे आडगा ए वावर माप आहे ओ माय कशी होती पोर. दक कितली मजाने वेगी ती आई सुनीशे ना. दक ती रघु आव्हान सुनीशे ती दक आपल्या गावात पोरीसले भेटीसले चांगलंच भेटेल पण नाही का. जाऊ द्यावा का सांगा ना रास्ते. हा बडी दुकान फिका पकवान रास काय करतेस चांगलंच म्हणू मग काय करू. हा हे पण खरंच आहे हा तुझं. घरात काय असतं ते आपल्यालाच माहीत राहतं. आता कोणालाही चांगलंच सांगावं लागतं. मग काय करायचं ग कोणाला सांगून काय मिळणार आपल्याला. ए दीदी तुम्हाला त्या मावशींनी बोलवलं चहा प्यायला. अगं बाई आता झालो आणि काय चहा प्यायला बोलवलं. येऊ आम्ही नंतर एवढ्या उन्हाचं कोणी चहा पितं का. हां सकाळी जाऊ. सासरवाशी पोरी बरोबरीने चावीरा न्या त्या. काय सुमार बटेलेत ना तुम्ही कितला चावायती सो तुम्ही. हा तिथं तुझी हाईट चांगली वाढली ग पण. हो ग बाई औषधी केली ना. इथला सासरवाशी इसले काय चावीरा न्या तिथल्या या काय सुमार बटेले तीस या. हा गौराया गौराया शेच्या माहेरले गेलची तीस गौराया शेच ना बाई. सासरवाशी पोरी दक कमी हो जास्ती हो घरे घर काय ना काही रासच बी. मग म्हणे माहेर माहेरच रास सासर सासरच रास कितलं बी जाय ते. आणि बाईन जात ना जमानावाची गंध आहे पण अशा तू काय बी म्हण ना. ती माहेर नाही तिले आपलं घर म्हणावस ना सासरले म्हणावस. माहेरले बी परकीज म्हणतस सासरले बी परकीज म्हणतस. बाईना जमाना खरंच कसा विषय आणि कितलं बी ती याय करी पण तिला परकीज म्हणतील मारो. माहेरले बी तसं सासरले बी तसं काय शे का काही जिंदगी. आई गोट एकदम खरी बोलण्यात दिन तुम्ही खरंच शे आई. माहेरले बी परकीज म्हणतस सासरले बी परकीज म्हणतस बरोबर शे ना. मग पोर वहिनी का पराई घरनी शेती आणि उभी उनी परघरनी शेबोती असं यस का नाही. काय करतेस नाही बाई ग तुझी सासू तर खूप फॅशनमध्ये राहते ना ग. हा मग फॅशनमध्ये म्हणजे सगळे चांगले ग आमचं परिवार सगळं मॉडर्नच आहे सगळे तसेच राहता. हां सगळे चांगले आहेत. हो ना आमच्याकडे बी तसंच आहे बाई असं काही नाही. सासू चांगली का मग तुझी. अगं बाई खूप किटकिट करते पण काही नाही कधी कधी खूप जीव लावते. घरोघरी असतंच ग थोडं थोडं. तुझी बहीण नाही आली का ग मोना. नाही ना नाही आली ती नंतर येणार आहे जूनमध्ये. बाई ग आता आली असती सगळ्यांची भेट झाली असती ना. मग आता का नाही आली ती. अगं बाई तिच्या सासऱ्यांना आहे ना अटॅक आला होता मग ऑपरेशन झालं मग सगळे पाहुणे बघायला येत आहे ना मग त्याच्यामुळे ती आली नाही. हां बरोबर आहे बाई ग लग्न झाल्यावर सगळ्या सांभाळावं लागतं ग. मग जोपर्यंत लग्न झालेलं राहत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य असतं माणूस. हे सगळं आहे ना त्यांचंच चालायला लागून जातं डायरेक्ट. 20-22 वर्षाचं केलं राहतं आपल्या आईनी आणि सगळं बंधन त्यांचंच होऊन जातं. खूप टेन्शन असतं पण केव्हाची डायरेक्ट खाली बसून गेलेली होती. असं कार्डवर बसायचं ना ना. मी कोणती औषधी केली होती मला द्यायचो ग कार्ड वगैरे असेल तुझ्याकडे तर. कारण ती माझी पुतणी ना ती पण खूप पचभटकी आहे त्याच्यामुळे तिचं लग्नच होत नाही. हां नवरदेव येतात सगळे उंच उंच म्हणजे खूप असते तिची हाईट कमी त्याच्यामुळे तिला पण करायची औषधी. हां चालेल मी तुला व्हॉट्सअपने पाठवेल ना. तिथंच असेल ते पुण्याला असेल ते कार्ड माझ्याकडे असेल पर्समध्ये. आता ना पोरीसले गण चावेत आहेस माय शिकाडानं कामच नाही शे. आता काय पहिले सारखं शेव माय काय काम आहे शेतच गरमावी. ओ आशा मावशी असं नका सांगा गण कामं असता घरात. बाई ग तुम्ही तर चांगली कमाल करताय कामं नाही राहत. मग 3-3 वेळा तर स्वयंपाक होतो सकाळी नाश्ता वेगळा दुपारी वेगळं मग रात्री वेगळं अजून 3-4 वाजेला पण काही करावं लागतं. मग दिवसभर चहा वगैरे कोणाला थंड लागलं थंड चहावाल्याला चहा गण राहतं येतं जातं पाहुणे पै सगळं करावं लागतं. सुनबेटीला काही कमी कामं राहतं का. असे 10 वाजता ना असे वरवर डोळे चढता केव्हा झोपायला भेटेल नाही केव्हा नाही. दुपारी अर्धा 1 तास आराम असतो म्हणून तर काम काम किती काम असतं. नाही बाई आमच्याकडे तर धुणं भांड्याला बाई कामांचं काय एवढं आहे नाही स्वयंपाकच करायचा राहतो आम्हाला. धुणं भांड्याला बाई आणि फरशा पुसायला पण मग आम्हाला स्वयंपाकच करायचा राहतो. पण मग 3-3 4-4 भाज्या लागतात गण नाटक राहतं सगळ्यांचं कोणाला काय आवडत नाही कोणाला काय आवडत नाही. मग डाळ भात कंपल्सरी असतो 3-4 भाज्या आणि मग त्या चपात्या छोट्या छोट्या
गणस्त बाई नाटकं. हो ना, आमच्याकडे पण तसंच असतं. पण मी बी जॉब करते ना, मग मी एवढं थोडी करते. हां, मग ते सांभाळता घरी. मी सकाळी टिफिन बनवला, चालली माझी नाश्ता वगैरे सगळ्यांचा बनवून घेते. मग बाकीचे कामं करता, कपड्यांचं तर मशीन आहेच. आणि माझी सासू पण खूप समजदार आहे, संध्याकाळचा स्वयंपाक बी करून ठेवता त्या. मला काहीच काम राहत नाही असं एवढं. हां, जॉबमुळे काही एवढं कामं नाही करू देत त्या मला. वेगळं चांगलं आहे ना. मग जॉब करते तर चांगलं आहे, कामांपासून सुटका. आणि कटकट पण कमी असते ना गं मग जॉब राहिला म्हणजे. हो तेच, त्याच्याचसाठी मग जॉब असतं ना. आणि ती वेगळीच छाप पडते का आपली जॉब केल्यावर. कारण स्वतः पैसा कमवला ना, आपल्याला जिथं लागलं तिथं आपण खर्च करू शकतो. कोणाजवळ आपल्याला हात पसरवायची गरज नसते. त्याच्यामुळे कसं चांगलं असतं जॉब केलेलं. नाही, आमच्याकडे नाही करू देत असं, कोणीच नाही जात. आम्ही तिन्ही देराण्या जेठाने आम्ही कोणीच नाही करत जॉब, सगळ्या शिकलेल्या आहेत. हां, त्याचं फॅमिली मॅटर असतं ते. काही नाही, कोणाच्या घरी आवडतं कोणाच्या घरी नाही आवडत. दीदी चला ना गं, ती मावशी केव्हाची बोलवते ना. अरे बेटा, आम्ही जाऊ ना गं नंतर येऊ. आम्ही आता गप्पा करतोय ना थोड्या. कस काय व पोरी सन तुमनं, सासू सासरा मजा मा बेटा. हो मावशी, सगळं चांगलं आहे बरं. माय तुम सासू गणपती दम की मजा आणि तुम सासू नाही का. हो चांगले आहेत ना, सगळेच चांगले आहेत. आता सगळे केदारनाथ वगैरे गेले ते फिरायला. दोघं तिकीट करून दिलेले होते ना, मग दोघं जण गेलेले. बद्रीनाथ केदारनाथ असं सगळं गेलेले. हा, चारधामनी यात्रा करायला जायला का तुम सासू. हा तेच ते. मनावरी काही निघावत नाही बी म्हणे, चिखल सोडे ना पाणी लेन पाणी सोडे ना चिखल, अशी गंमतचे म्हणे व्हायला ती. मग तिने देरांचे टाण्याशी तीच गरमा चाल नाही गे सासू शे का काय वांदा म्हणे, एकलं तंगडन सदा लंगड, अशी गंमतची. नाही ना, चांगली हाय करा ना तुम्ही. अजून अजून तुम्हाला संसार राहिले बहीण. आई पोर का बरं उभी आहे. आई सैलान पोर आहे ना. सैलानी हो मावशी, माझ्या मम्मीचं नाव शीला आहे ना. हा शीला, मग तोंड माते जिजास. ते मम्मी आणि ती मावशी नाही का, ते बोलवत आहे ना या दिदी ना, ते बोलवायला आली ती. आता ते मम्मी पण म्हणे बोलू ना जाण म्हणे, त्या दिदीन त्या येत बी नाही. मी केव्हाची उभी जाया ना पोरी सोनी, मग कोणी बी माने पाने बलाव असते जाईया. कितलाक दिन मुक्काम आहे मग आती. परवा जायचंय हो मावशी मला, उद्या रात्री बसणार आहेत ते. माय हो काय गोडावर नाही गाडीवर यायची बी लगे लग चाल नाही 8 दिन बी नाही मग 8 आजीले. ते काय पोरे राहू दे तसं माय. हा ते काय राहाल भेटस का पोरीसले. हो दे ना मग शेतना गरमा करणार नाही, फक्त मोठी जेठानी घरी. हा 2 नंबरची जेठानी बी गेली आहे, मी बी आलेली आहे. मग आता आम्ही जाऊ, मग त्या जेठानी त्या जातील असं आहे. कारण मम्मी पप्पा बी तिकडे गेले ना फिरायला, मग एक जण तर पाहिजेच घरी. आणि जाईन त्या काय काम करतस मग. आमचं सोन्याचं दुकान आहे ना, ज्वेलरीचं. हा माय हो, सोनान भावते म्हणजे वाढ ना नाव चांगला कमावतच होतीन मग. हा त्याच्यात कमवायचे काय, भाव जसा राहतो तसं वरून येतं ना ते. नाही नाही, सोनार काय सोडतस का माय हो. बापरे, त्या मोडगड माते बापरे, माणूस आणि सजीव आहे जास का पाय जात जरा कशी. हा मग ती गट येते ना मावशी, असं थोडं राहतं. गट तर राहतेच ना, तुम्ही कुठेही जा म्हणायला. चांगलीच कमाई होईन मग म्हणून इथली मजा आणि दिशी राणी तू पुन्हा राणी माना त्यांना फरकच पडी घ्या ना. मग चांगलं आहे हो का, अंडेरी जातले चांगलंच भेटायला पाहिजे बी. नाही सगळं चांगलं आहे, काहीच वांदा बिंदा नाही. चला हो पोरी सोनी, चहा टेले हो म्हणी, जरा जरा चहा ते प्या मग. नाही हो अक्का, चहा नाही घेत मी. मग चाल रसना बनावस ना, का लिंबू पाणी बनावू. हो चालेल, लिंबू पाणी चालेल. चाल राणी सुनी चला वगैरे मग. हो आलो अक्का.